मराठी बोधकथा जलदीपक बाबा। परागवनात एके दिवशी डिक्कू बदक नदीचं पाणी पिण्यासाठी गेला। तेव्हा त्याने जवळच असलेल्या झाडाखाली एका साधूला ध्यान करताना पाहिलं। तसा डिक्कू आश्चर्यचकित झाला, कारण कालपर्यंत इथे कोणतेही साधू बाबा नव्हते। बाबा डोळे बंद करून बसले होते आणि जवळच त्यांचा सेवक माकड उभा होता। माझं नाव चेरू आहे, मी बाबांचा शिष्य आहे। हे अतिशय प्रसिद्ध असे बाबा आहेत। जिथेही जातात तेथील सर्वजण आनंदी होतात। दुष्काळ, पूर, आजारपण कोसभर लांब राहतात। जलदीपक बाबा असं यांचं नाव आहे, चेरूने सांगितलं। जलदीपक बाबा, हे काय नाव आहे? डिक्कूने विचारलं। ज्या दिव्यावर मंत्रांचा उच्चार केल्याने तो पाण्यावर तरंगतो, बुडत नाही, इतकंच नाही तर तो बाबा सांगतील त्याच दिशेने पोहतो, म्हणूनच त्यांचे हे नाव पडलं आहे, चेरूने सांगितलं। मग काही वेळातच वनात ही बातमी पसरली की परागवनात जलदीपक बाबा आले आहेत। बरेचसे पशुपक्षी बाबांच्या दर्शनासाठी आले, काही जण तर अर्पणासाठी सामान घेऊन आले, पण चेरूने काहीही घेण्यास नकार दिला। बाबा कोणाकडून काहीही घेत नाही, ते फक्त सर्वांचं कल्याण करण्यासाठी आले आहेत, त्याने सांगितलं। आता तर सर्वांसमोर बाबांचा आदर फारच वाढला, कारण त्यांना कसलाच लोभ नव्हता। सर्वजण नदीच्या पाण्यात तरंगणाऱ्या दिव्यांचा चमत्कार बघायला उत्सुक होते। काही दिवसांनी चेरूने सांगितलं की अमावस्येच्या रात्री म्हणजे 4 दिवसानंतर बाबा नदीत दिवे तरंगवून दाखवतील। वनातील निवासींच्या आनंदाला पारावार राहिला नाही। अमावस्येच्या संध्याकाळी सर्वजण नदीच्या किनाऱ्यावर येऊन बसले। जे झाडावर चढू शकत होते ते नदी किनाऱ्यावरच्या झाडावर जाऊन बसले। दिवस मावळल्यावर बाबांनी पूजेला सुरुवात केली, जी बराच वेळ चालू होती। त्यानंतर चेरूने 2 पंत्या पेटवल्या आणि त्या किनाऱ्यावर ठेवल्या। त्यानंतर बाबा प्रत्येक दिव्याजवळ गेले आणि काही मंत्र पुटपुटले व चेरूला इशारा केला। इशारा मिळाल्याबरोबर चेरूने दिवे पाण्यात सोडले। सर्व दिवे पाण्यावर तरंगू लागले। बाबा सांगत तसे ते दिवे कधी प्रवाहाच्या दिशेने तर कधी प्रवाहाच्या विरुद्ध तरंगत होते। हे बघून दर्शक थक्क झाले। एवढंच नव्हे तर बाबा गोल, त्रिकोण, सरळ, तिरके असा कोणताही आकार सांगत अन ते दिवे तसे तरंगत। संपूर्ण वातावरणात टाळ्यांचा कडकडाट भरून राहिला होता। हा कार्यक्रम बराच वेळ चालला। जंगलचे राजा शेरू वाघ देखील तिथे उपस्थित होते। ते बाबांचे चमत्कार पाहून खुश होत होते। दिवे तरंगण्याचा कार्यक्रम चालू असतानाच जंगलचे सेनापती दारा हरिण काही माकडांना अटक करून घेऊन आले। त्यांना पाहून बाबा जलदीपक पळायला लागले, पण दारा तयारीतच होता। त्याने त्यांना लगेच पकडलं। हे सर्व काय आहे दारा? तू बाबांना का पकडलं आहेस? शेरूने विचारलं। दारा सविस्तर सांगू लागला। जेव्हा मी पाहिलं की हे बाबा कोणतंच अर्पण स्वीकारत नाहीत, तेव्हाच मला संशय आला होता की हा कोणता तरी मोठा खेळ खेळणार आहे, कारण याच्या अंधश्रद्धेच्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नव्हता। मी आजूबाजूच्या वनात चौकशी केल्यानंतर मला कळलं की इथे येण्याआधी हा निधी वनात होता आणि ज्या रात्री दिव्यांचा खेळ दाखवला त्या रात्री तिथे बऱ्याच घरात चोरी झाली आणि दुसऱ्याच दिवशी हा तिथून पसार झाला। संशय असून देखील पुराव्यांशिवाय मी याच्याविरुद्ध काही करू शकत नव्हतो। मला हेही कळत नव्हतं की हे दिवे तरंगतात कसे। मी दिवसरात्र बाबा व चेरूवर लक्ष ठेवलं। हे रात्री पूर्ण वन फिरून सर्वांच्या घरात डोकावत असत। मी समजून गेलो की हे अंदाज घेत आहेत की कोणाच्या घरात कसं घुसता येईल। मी जेव्हा ऐकलं की दिवे तरंगण्याचा चमत्कार होणार आहे, तेव्हा मी सोना माशावर हे काम सोपवलं, कारण ती पाण्यात राहून दिवे तरंगण्याचं रहस्य शोधू शकली असती। काल मी पाहिलं की आणखी काही माकडे येऊन चेरूला भेटली, जी आपल्या वनातील नव्हती। मी समजून गेलो की यांची एक टोळी आहे, जी आपल्या वनात चोरी करणार आहे। मी लगेच महाराजांना ही गोष्ट सांगितली आणि त्या माकडांच्या मागे आपले शिपाई लावले।
जसा दिव्यांचा खेळ सुरू झाला, सोनाने मला सांगितलं, काही कासवं पाण्यात पोहत आहेत, ज्यांच्यावर चेरू दिवे ठेवत आहे. बाबा सांगत, तोच आकार किंवा दिशा घेऊन कासव पोहत आणि असं वाटे की दिवे पाण्यावर तरंगत आहेत. आत्ता सर्व गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या. कासवं देखील यांच्यात सामील होती. सुरुवातीला हे लोभी नसल्याचे नाटक करतात आणि नंतर सर्वांना दिव्यांच्या खेळात दंग करून रिकाम्या घरात सहज चोरी करत असत. अमावस्येची रात्रच या खेळासाठी निवडली जाते, ज्यामुळे अंधारात कासवांची पाठ दिसत नाही आणि चोऱ्या करायला यांच्या साथीदारांना सोपं पडतं. सर्व आरोपींना तुरुंगात डांबण्यात आलं व दुसऱ्या वनातील चोऱ्यांचा माल देखील प्राप्त करून त्यांच्याकडे सोपवण्यात आला. सर्वांनी दाराच्या समजूतदारपणाचं कौतुक केलं. तात्पर्य, कोणत्याही गोष्टीवर डोळेझाकपणे विश्वास ठेवू नये. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.